हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? अच्छे। आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो कहीं ना कहीं हम लोगों ने अपना ये जो सिलसिला है वो बरकरार रखा है, जिसमें हम लोग नवोदय के रिगार्डिंग जो भी इंपॉर्टेंट सवाल रहते हैं उस पे हम लोग डिस्कशन करना चालू कर दिए हैं। और जो भी सवाल आ सकते हैं खासकर उस पर डिस्कशन कर रहे हैं हम लोग। तो देखते हैं आज कितने सवाल हम लोग बेहतर तरीके से कर सकते हैं करके। तो उसमें से पहला सवाल बच्चा आपके सामने दिख रहा होगा। तो उसको स्टार्ट करने से पहले बस मैं आप सभी का अपने इस YouTube के परिवार में मैं आपका वेलकम करना चाहूंगा। जो भी नए बच्चे या नए कोई भी अगर सपोज देख रहे होंगे पहली दफा, हमारा थोड़ा बहुत भी अगर कंटेंट आपको अच्छा लगे तो बेशक हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा। देखते हैं सबसे पहला सवाल। कन्वर्ट 7 3/7 इनटू डेसिमल। अरे 7 3/7 को डेसिमल में कन्वर्ट करो, दशांशामध्ये कन्वर्ट करा म्हणते। यामध्ये एक लक्षात ठेवायचा हा तिगडी आहे। काय आहे? तीन पहिए दिख रहे ना, 1 2 3, जिसमें से ये वाला पहिया हमेशा ये बताता है कि 7 तो रहना ही रहना है आंसर में। डेसिमल के पहले 7 जरूर रहेगा। तो ऑप्शन में देखना भाई, कहां पे? यहाँ पे तो है ही नहीं। पहली फुर्सत में कैंसिल करो इसको। क्या करो उसको? पहली फुर्सत में कैंसिल। ये भी कैंसिल। भाऊ ये तो हो ही नहीं सकता, 70 रह ही नहीं सकता। कैंसिल। सीधा सीधा आपका आंसर ये, सीधा सीधा आंसर। और वैसे भी आपको अगर सपोज प्रॉपर चाहिए, अरे सॉरी 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 सॉरी, ये नहीं हो सकता। ये दोनों में से आंसर है। सॉरी सॉरी सॉरी, मुझे लगा कि ये भी समथिंग। गुड 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 गुड। तो देखो बेटा, तो अभी क्या करना, फिर दो ऑप्शन में फंस गए ना आप। तो 3/7 को डिवाइड कर दो। तो 7 0 जा 0, 100%। 3/7 है ना, 3/7 में 0 जा करना पड़ेगा। ठीक है, अब पॉइंट दे दो। तो पॉइंट दे दिया तो क्या हो जाएगा? 30। 7 4 जा कितना हो जाएगा? 28। बचा कितना भाई? 2। अब देखो 0.4 मतलब यहाँ पे 4 आने वाला है पॉइंट के बाद। कहाँ पे है? बुरी हिड़ दिमाग खराब दोनों में है। कह रहे ठीक है, बोलना कोई दिक्कत नहीं, हम लोग कर लेंगे। 7 2 जा 14। बच्चा कितना? 6। उसके बाद 0 लगा दिया तो 7 8 जा, तो भाई 0.428 कहाँ पे दिखता है? अब 428 तो नहीं दिख रहा है, 425 दिख रहा है। ये तो हो ही नहीं सकता। अब 428 मतलब सामने वाला नंबर कोई तो भी बड़ा रहेगा, तो भाई इसको कट करके 9 में ही कन्वर्ट करना पड़ेगा बस। तो 428 आपका आंसर हो जाएगा। खत्म। समझ रहे हो बातों को? क्या ये बात क्लियर हुई? अभी ये वक्त नहीं है बच्चा कि बहुत ही ज्यादा डिटेल में आपको बताया करके, है ना। फिर भी आप अगर सपोज चाहते हो थोड़ा डिटेल में पढ़ना, तो हमारा ऐप है, उसमें आप डाउनलोड करके सारी चीजें देख सकते हो। नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ हम लोग जाना चाहेंगे। बच्चा देखिए, 3136 को डिवाइड करना है भाई 784 के साथ। पहली फुर्सत में इसको देखते बराबर, ये बाबा जी को देखते बराबर दिमाग में क्या आता रे? अरे दिमाग में क्या आता बाबा जी को देखते बराबर? क्या आता है? इसको देखते बराबर दिमाग में ये आता है कि वो क्या है? स्क्वायर रूट है। बस वो क्या है? स्क्वायर रूट। और स्क्वायर रूट से बाहर निकालने की कला मैंने आप लोगों को बहुत पहले ही बता के आ चुका है। दो मेथड बताता मैं इसमें से आपको, दो मेथड, दोनों को अलग अलग मेथड से बताता हूं। जैसे 3136 और 784, इसको बताता आपको कौन सा पद्धत? फैक्टर मेथड से बताता। और इसको कौन से मेथड से बताता? डिवीजन मेथड से बताता। ये सब मेथड मैंने आप लोगों को बताया हुआ है ऐप में। ठीक है, अब देखो बच्चा, इसको डिवीजन मेथड के हिसाब से करना, फैक्टर मेथड से करना है तो कैसे करोगे रे? 784, फिर 2 2 जाते हैं 2, 3 जा 6, 2 9 जा 18, 2 2 जा 4, फिर से 2 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 6 जा 12, फिर से 2 9 जा 18, 2 8 जा 16, फिर से 2 4 जा 8, 2 9 जा 18, और फिर बचा क्या? 7 into 7, और 7 1 जा 7। तो इसमें याद रखिएगा, ये जो 784 है, ये 2 into 2 into 2 into 2 into 7 into 7 बराबर है। इसमें से दो में से सिर्फ एक ही लिखेंगे, दो ग्रुप में से एक ही लिखेंगे, और दो ग्रुप में से एक ही लिखेंगे। तो 2 2 जा 4, 7 जा 28। ये किसका? अंडर रूट 784, ये किसका है रे बड़ा? 28 का है। इससे ये पता चला। सेम अभी अगर सपोज डिवीजन मेथड से मैं करना चाहूं, तो इसमें एक चीज याद रखना पड़ा। 3136 को सबसे पहले क्या करेंगे हम लोग? दो दो के ग्रुप करेंगे। अब 31 बड़ा कौन से नंबर के स्क्वायर के बीच में आता है? या फिर उससे नहीं आ रहा हो तो उससे कम से कम
31 जो है कौन से दो नंबर के स्क्वायर के बीच में आता है। ये अगर सपोज देखना है तो 5 का स्क्वायर और 6 का स्क्वायर, 5 का स्क्वायर 25 होता है, 6 का स्क्वायर 36 होता है। तो इसका मतलब ये 5 के और 6 के बीच में आएगा। तो लेना क्या रहता है हमेशा, छोटा, बराबर है, छोटा वाला लेते हैं ना हम लोग। फिर क्या करना, अब बहुत से लोगों के सिर के ऊपर से जाएगा भाई वाले भाई, क्योंकि देखो बच्चा ये है सारा बेसिक का खेला। 5 5 25 और फिर 5 से ही आप इधर क्या करते हो, एडिशन, इधर सब्सट्रैक्शन करते हो ना, याद है ना। ये 5 और 5 बड़ा हो गया ये 10, अब भाई 25, ये हो गया 636। क्लियर है, आखिरी में 6 दिख रहा है, इसका मतलब किसके साथ डील करना होगा भाई, आखिरी में 6 दिख रहा है, मतलब ये 10 को मैं किससे डिवाइड मल्टीपल करूंगा, 6 से। 6 6 जा 36, 3 और 6 1 जा 6, मतलब ये भाई √3136 किसका स्क्वायर रूट हुआ, 56। अरे किसका बच्चा हुआ ये, 56 का। तो अपने को तो ये पता ही चल गया ना रे, अभी जस्ट हम लोगों ने निकाला। क्योंकि ये देखिए अंडर रूट हा दोघांना आहे बळा, 3136 ला पण आहे आणि 784 ला पण आहे। 3136 कोणाचं आलं, 56 चं आलं। आता अंडर रूट 784 कोणाचं होतं, हा 784 कितीचं होतं, 28 चं। तर 28 लिया बाळांना इथे। आता 28 किती जा, 56, 2 जा, म्हणजे तुमचा उत्तर किती जा, तर 2, खत्म है ना। अब देखो कुछ कुछ चीजें, अब देखो हालांकि इसमें आप लोगों को ऐसा लगा होगा सर ये कौन से आपने खतरनाक खतरनाक मेथड यूज किए, कुछ मेथड यूज नहीं किया बच्चा। जो हम लोगों ने पर्टिकुलर इस टॉपिक में सीखे हैं ना, स्क्वेअर रूट और चॅप्टर में वर्ग वर्गमूळच्या चॅप्टर मध्ये त्याच गोष्टीचा आपण इथं उपयोग केलाय, बाकी काही नाही, हे लक्षात ठेव। समजलं, ठीक आहे, व्यवस्थित त्याला नोट डाउन करूया। नेक्स्ट एग्जांपल कडे जाऊया। टिडिंग डे 4 years ago the average age of A and B was 16 years. 4 वर्षाआधी ए आणि बी याची सरासरी वय किती होती म्हणते, 16, किंवा 4 वर्षाआधी। नाउ व्हेन कंबाइंड विथ सी their average age become 18 वर्ष। आणि जेव्हा सी बिचारा नंतर मिळतो त्यांच्यासोबत, तेव्हा त्यांची तिघांची सरासरी वय हे 18 वर्ष बनते। तर व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ सी तुम्हाला विचारलाय। 4 वर्षाआधी ए आणि बी ची सरासरी वय ही 16 वर्ष होती। आता जेव्हा त्या दोघांमध्ये सी येताच त्यांची सरासरी वय ही 18 वर्ष झाली, तर सी चे आताचे वय किती, असा सोपा सरळ प्रश्न आहे। नाही समजला का, काही डाऊट आहे का, ठीक आहे। तर मला सांगा सध्याची वय माहित आहे का दोघांची तुम्हाला, पण 4 वर्षाआधीची वय अगर सपोज मी म्हणेल त्यांची सरासरी दोघांची किती होती, 16 आणि 16, तर मग सध्याची वय किती असेल। जसं तू मला सांग पारे, जसं तुझी वय 4 वर्षाआधी असं विचार कर, तर तू होतास बाळा 6 वर्षाचा, तर मग आताची वय किती आहे तुझी, 11। तसा नाही विचार करायचा, 4 प्लस करून टाकायचा। आता सध्या तुझी 11 वर्ष असेल असा विचार करू ना, ते सोड। पण आता अगर सपोज आतापासून आपण असा विचार केला की तुम्ही स्वतः तुमच्याबद्दल विचार करा, जे काही तुमची वय असेल 4 वर्षाआधी, आता ते विसरून जा तुमची वय काय आहे, असा विचार करा फक्त की तुमची वय आता सध्या 11 वर्ष आहे सध्या। तर 4 वर्षाआधी किती वय होती रे, काय करावं लागेल, -4 ना। तशाच गोष्टी इथे पण बघ, 4 वर्षाआधी त्याची वय 16 होती, तर 4 वर्षानंतर वय किती होणार, +4 करावं लागेल की नाही करावं लागेल, म्हणजे दोघांची सध्याची वय किती झाली, 20 झाली। म्हणजे आधी जेव्हा जातो आपण तेव्हा मायनस करायचं, आणि जेव्हा नंतर जेव्हा आपण जात असतो तेव्हा काय करणे, प्लस। इतका फक्त गोष्टी लक्षात ठेवा, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण लिहूनच दिलेल्या आहेत, त्यामध्ये असं काही बहुत मोठा रॉकेट सायन्स आहे अशातली गोष्ट नाही। आता ज्या क्षणी हा सी यामध्ये आला, जसा बिचारा हा सी इथे आला, त्या क्षणी म्हणते या तिघांची सरासरी वय हे 18 वर्ष झाले म्हणते। सरासरी किती झाली म्हणते, 18 झाली म्हणते। कोण, जेव्हा सी येता बरोबर। तर आपल्याला सी म्हणजे सरासरी म्हणजे ऍव्हरेज माहित आहे ना, सरासरीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे। सरासरीचा फॉर्म्युला काय असते बाळा, एकूण संख्यांची बेरीज डिवायडेड बाय
एकूण संख्या. आपलं माहिती आहे ना आपल्याला, ते एकूण संख्यांची बेरीज किती आहे रे? अरे भाऊ, एचं वय किती, बीचं वय किती, सीचं वय किती आणि एकूण संख्या किती? 3. मान्य कराल? आणि सरासरी किती आहे? 18. बोंबला, पाय उत्तर तयार. आता तूच सांग, हा 3 बिचारा इकडे गुणाकारात भागाकारात आहे, तिकडे जाईल तर गुणाकारात. ए ची व्हॅल्यू किती आहे रे बाळा? 20. बी ची वय किती आहे? 20. सी ची माहित आहे का? अरे तेच तर काढायची आहे जी. ठीक आहे भाऊ, आता तूच सांग, 18 तिरी किती होतात? बोंब, 18 तिरी 54 म्हणते, तू सांग. राहू दे तू. 54 आणि 20 आणि 20 40 प्लस सी. आता मला सांग रे बाळा, सी इकडेच राहू देतो आणि 40 ला तिकडे नेतो म्हणजे -40 होणार की नाही होणार? अरे भाऊ, 54 मधून 40 गेले, किती राहिले जी? 14 वर्ष. म्हणजे तुमचा उत्तर किती आला सीचा? 14 वर्ष. अशा पद्धतीने डील करायचा. याला व्यवस्थित एकदा अजून समजून घ्याल बरं, कारण की ह्या सगळ्याच गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. हा काय आहे? एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत बरं. ठीक आहे, व्यवस्थित छान पद्धतीने याचे नोट्स बनवा आणि नेक्स्ट एक्झाम्पल वर जा. इफ रोहित बॉट 3 डझन कॉपीज फॉर 180 रुपीज म्हणते, हाऊ मेनी कॉपीज वुड रोहित बाय फॉर 45? जर रोहितने 3 डझन पुस्तका 180 रुपयामध्ये खरेदी केल्या तर 45 रुपयामध्ये रोहित किती पुस्तका खरेदी करू शकेल? हा सोपा सरळ प्रश्न आहे. नाही समजला? पहा, तर मला सांग, रोहितने 3 डझन पुस्तका 180 रुपयामध्ये घेतले, तर 3 डझन, भाऊ डझनची गोष्ट सुरू आहे. डझन म्हणल्यावर डोक्यामध्ये काय येते रे? 12. 3 डझन म्हणजे 12 नाही होत, 1 डझन म्हणजे 12. ठीक आहे, तर 1 डझन म्हणजे किती वस्तू असतात? 12 वस्तू. तर 12 वस्तू म्हणजे 1 डझन. तर 3 डझन म्हणजे किती होणार? 12 गुणिला 3 म्हणजे 36 वस्तू. तर 36 वस्तू बाळा 180 रुपयामध्ये होतात. तर एक वस्तू आहे का पुस्तक आहे रे? पुस्तक आहे. तर वस्तू करण्यापेक्षा पुस्तकच लिहू नका. ठीक आहे, काय लिहू? 36 पुस्तक. तर एक पुस्तक किती रुपयाची झाली? त्याला 36 रुपयाची झाली. एक पुस्तक किती रुपयाची झाली? 36 रुपयाची. तर हाऊ मेनी कॉपीज वुड रोहित बाय फॉर 45? तर 45 रुपयात तो किती पुस्तका घेईल हा सांगण्या मागचा तुमचा प्रश्न आहे, बाकी काय. अपन भलताच गलती कर दी यहाँ पे. देखो एक पुस्तक का 36 रुपए होते का? बेटा ठीक है, मैंने भलताच लिख दिया. देखो बच्चा, यहाँ पे अपनी गलती हो गई थी. ठीक है, टेंशन नहीं है. अब देखो 36 पुस्तके 180 रुपयाचे, तर एक पुस्तक बडा 180 भागीला 36 असते. हा, फ्लो मध्ये थोडंसं मी सांगून दिलं तसं तुम्हाला. तर 180 ला बघ रे बाळा, 18 दुने 36 तो होतो ना, ते तर माहित आहे. तर 18 10 80 आणि 18 किती? 36. अरे 18 दुने 36 तर बे किती? गोष्ट सांगू, 10 पर्यंतच पाडायचं. 10च्या वरती. लक्ष दे बाळा, लक्ष दे. एक पुस्तक म्हणजे किती रुपयाची झाली? 5 रुपये. पाय भाऊ, एक पुस्तक 5 रुपयाची होते म्हणते, तर त्याचं असं म्हणणं आहे का 45 रुपयामध्ये किती पुस्तकं होतील? तर सीधा त्या 45 ला भाऊ 5 ने भाग करा ना, आराम से माहित पडते 9 पुस्तकं होतील म्हणून. अजून का पाहिजे? सीधा खरं. 5 रुपयाची एक पुस्तक, 45 रुपये तुमच्याकडे आहे, किती पुस्तकं घेऊ शकाल तुम्ही? भागाकार वाला काम आहे ना भाऊ. खत्म. म्हणजे उत्तर तुमचा सी. क्या ये बात क्लियर हुई क्या? सॉरी डी. वहां पे क्या 2 ऑप्शन अलग अलग सेम है क्या? अरे ए बी सी या डी चाहिए था. ठीक है, अब देख नेक्स्ट. व्हाट इज द वैल्यू ऑफ 25% ऑफ 12 प्लस 12? 12 प्लस 12 च्या म्हणजे 12 प्लस 12 च्या म्हणजे इंटू 25% म्हणजे 25 भागीला. भाऊ 12 प्लस 12 24 नको करायचं, आंजा बोम तसा नाही. ठीक आहे, तर भाऊ 25 एक 25 न 25 चौ 100, 4 एक 4 न 4 तिरी 12. भाऊ 12 प्लस तिरी किती आला? 15 तुमचा उत्तर. खट्या काय प्रश्न बिलकुल सोपी का? महासोपी. काय प्रश्न? महासोपी. गुड. तर पहा ना, काय प्रश्न असे ढबाळे प्रश्न राहतात. आता हा चांगला आहे बरं.
एक हेक्टोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर म्हणते? अरे एक हेक्टोमीटर आठवते का तो? अरे कोटी म्हणजे किलोमीटर, कोटी हिंडतेस म्हणजे काय होता तो? हेक्टरो. कोटी हिंडते डेक्कन म्हणजे डेका. उसके बाद मीटर, लीटर आणि ग्राम. उसके बाद देसी. ठीक है. उसके बाद अरे मीटर तो हो ही गया. टी इंटस डेक्कन मध्ये देसी चॉकलेट म्हणजे सेंटी आणि मिली. समजला का? सेंटी. आता लक्ष दे रे. इथं काय करत होतो आपण माहित आहे ना? जसे इकडे जाणार तुम्ही डिवायडेड करत होता आणि इकडे आलं तर मल्टिप्लाय करत होता. बरोबर आहे? तुमच्याकडे हेक्टर आहे आणि हेक्टर पासून सेंटीकडे जायचं आहे म्हणजे टुबॉक 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 टुबॉक. किती वेळा टुबॉक केला तुम्ही? 1 2 3 4. तर भाऊ सीधा सीधा एक समोर 4 टकल्या लावा, उत्तर तुमच्या समोर म्हणजे 10,000 तुमचा उत्तर. आता मनाल है कस है जी, तो उसके लिए भाई देखो अपने बच्चों को तो पता ही चल जाएगा, लेकिन बाकी बच्चों को भी पता चल सकता है, ऐसा कुछ नहीं है अगर सपोज उनकी पढ़ाई अच्छी है तो। लेकिन ये देखो ये जो मेजरमेंट का जितने भी आपके यूनिट्स है ये आपके बेहतरीन है, तो आपको किसी भी हिसाब से सवाल पूछा जाए आप आराम से कर लोगे। अब इसको कैसे याद रखा जाए करके मैंने बच्चों को एक अलग ही तरीके से इसको बताया है, तो उसे बच्चे समझे और उसके साथ इंसाफ करें। तो नेक्स्ट एग्जाम्पल खतरनाक वाला, if on the smooth tree of 38 मीटर हाइट, बोंबल 38 मीटर का एक पेड़ है बोलता है, a monkey climb up to 8 meter in 1 minute and slip down 2 meter in the second minute, then how long will it take for the monkey to climb to the top end of the tree? अरे आप एक सरळ झाडाची उंची 38 मीटर असून एक माकड 1 मिनिटात 8 मीटर वर चढतो, म्हणजे उडी मारतो मन किंवा वर चढतो मन, आणि दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरतो, बोंबल. म्हणजे चढला अजून खाली घसरला, बोंबल. तर झाडाच्या टोकाला, काला पाहिजे होता ना, तर भलताच लिहिला. हा टोकाला पाहिजे होता है ना. 1 मिनिट पडा, थोडासा जरा टोकाला पाहिजे, झाडाच्या टोकाला, या फिर टोकाला म्हणण्यापेक्षा टोकापर्यंत है ना. टोकापर्यंत पोहोचण्याकरिता त्याला किती वेळ लागेल, असा साधा सोपा प्रश्न आहे बघा. जसा आता विचार करा, हा सपोज ऐसा एक पेड़ है भाऊ असा झाड, असा विचार करूस, असा आहे सरळ, तर या बापा हा जैसा काय असेल, ठीक है. तो ऐसा पेड़ है, इसको भाऊ चढ़ने में ये पूरा का पूरा 38 मीटर, ये पहले मिनट में एक चीज याद रखो, पहले मिनट में कितना चढ़ जाता है भाऊ, किती चढतो तो? 8 मीटर चढतो. पहिल्या मिनिटाला 8 मीटर चढतो पहिल्या मिनिटाला. जसा दुसऱ्या मिनिटा लागतो आणि दुसऱ्या मिनिटाला तो वरती चढायला प्रयत्न करते, तसा तो खटाक से खाली स्लिप होते. म्हणजे किती खाली स्लिप होतोय? 2 मीटर. म्हणजे तो आता ऍक्च्युअल मध्ये किती मीटर मध्ये चढलाय? नाही बाळा, 8 मीटर पर्यंत तो गेला होता, पण जसा तो वरती जायला गेला पुन्हा खाली सरकला दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर. तर बाळा 8तून 2 गेले, आता सध्याची त्याची जी पोझिशन आहे त्या 6 मीटरची आहे. म्हणजे 8तून 2 गेले किती? तर 6 मीटर. इथपर्यंत काही डाऊट आहे? इथपर्यंत काही डाऊट नाही, टेन्शन नाही. चला तर बघ आता त्याच्यानंतर काय म्हणतोय, खाली घसरतो, तर झाडाच्या टोकापर्यंत पोहोचण्याकरिता त्याला किती वेळ लागेल? ओ तर भाऊ तुम्हाला 38 मीटर पर्यंत जाणे आहे. किती मीटर पर्यंत जाणे आहे? 38 मीटर पर्यंत जाणे. आता मला सांग, हे असे पाय, प्रत्येक 1 मिनिटाला तो 8 मीटर वरती जात आहे आणि दुसऱ्याच मिनिटाला तो काय होतोय? 2 मीटर खाली घसरतोय. तर प्रत्येक 2 मिनिटामध्ये तो किती वरती गेला? सरळ सरळ सांगेन तर 6 मीटरच वरती गेला. प्रत्येक 2 मिनिटामध्ये किती मीटर वरती गेला रे? पाय रे भाऊ, म्हणजे प्रत्येक सीधा प्रत्येक 2 मिनिटाला तो 6 मीटर वर गेला. मान्य कराल का? प्रत्येक 2 मिनिटाला. तर मी का म्हणतो, 38 तर 6च्या फळ्यात येत नाही, पण जवळपास तर येतो ना. तर जवळपास काय येते? 6 इंटू जर मी 6 केलं तर 36
मीटर होतो की नाही? मग तर इकडे तसा केलं तर 2 ला पण इंटू 6 कर तर 12 झाले की नाही झाले? इंटू 6 केलं आपण. नाही 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 गलत होऊन जाईल, गलत होऊन जाईल. बघा याला आपण असाही करू शकतो. आता 6 6 36 ठीक आहे, पण अजून वरती जाण्यासाठी फक्त 2च मीटरची गरज आहे, बरोबर आहे? आपल्याला 2 मीटर वरती जाण्याच्या हिशोबाने काही एक दिलेलं नाही आहे. 2 मीटर खाली घसरते हा दिलेला आहे, मान्य कराल? त्याच्यापेक्षा आपण काय करू, सरळ सरळ अजून काय करू शकतो माहित आहे का? आपण एक करू शकतो की भाऊ 2 मिनिटात तो 6 मीटर वर चालला ना, तर 38च्या जवळपास अजून काय जाऊ शकतो रे? अगर मी इंटू 5 केलं तर सायन्स 5 30 मीटर तो वरती गेला, चालेल? 30 मीटर. तर इकडे पण इंटू 5 करा तर बाळा 5 दुने 10 मिनिटात भाऊ, 10 मिनिटात तो 30 मीटर वरती गेला, मान्य करा? म्हणजे घसर घुसर करू नये, घसर घुसर करू नये. 10 मिनिटात तो 30 मीटर वरती गेला. आता त्याला चढणे किती बाकी आहे? 8. तर 1 मिनिट पुन्हा तो देऊन समोर वरती जंप करणार की नाही करणार? अरे बाळा 10 मिनिटापर्यंत तो 30 मीटर पर्यंत पोहोचला, ठीक आहे? तर एका मिनिटामध्ये तो किती जंप, म्हणजे किती मीटर जंप मारतोय? 8 मीटर. तर भाऊ एका मिनिटात 8 मीटर झाला तर झाला का नाही हा 38 मीटर? झाला का नाही झाला? हा, आता तुमच्या डोक्यामध्ये येईल सर दुसऱ्या मिनिटाला तो 2 मीटर खाली पोहोचते. अरे बयाऊ, मतलब आता एक वेळा कोणी टॉपवर पोहोचल्यावर अजून तो कशाला जंप मारणार आहे? मारेल का तो जंप? एक वेळा कोणी टॉपवर पोहोचला तर अजून दुसऱ्या मिनिटात समोर घेईल का तो जंप मारायसाठी? वरती काही आहे का अजून? झाला ना, पोहोचला ना तो टॉपवर, झाला मग. तर मग 10 मिनिट ते आधीची आणि 1 मिनिट ते म्हणजे 11 मिनिटात घेऊन देऊन पार करेल तो भाऊ. 11 मिनिट, समझला का? 11 मिनट. थोड़ा सा इसको लॉजिकली समझिएगा आप, कैसे डील मैंने किया है, किस हिसाब से आपको बताने की कोशिश किया है करके, है ना? बाकी और एक एग्जांपल ले ले तो देखो, और एक एग्जांपल ले लेते। देखो बच्चा, एक पर्सन, a person get 150 rupees for his hourly work. If he work 8 hours a day and work for 5 days, what will be the total earning? एका तासात एक व्यक्ती 150 रुपये कमवतो. जर तो एका दिवसात 8 तास काम करत असेल तर 5 दिवसात किती रुपये कमवल? एका तासात किती रुपये कमवतो रे बाळा तो? 150 रुपये कमवत आहे, बरोबर आहे? ठीक आहे. तसंच म्हणतोय तो की जर एका दिवसात तो 8 तास काम करत असेल, एका दिवसात किती काम करताय तो? 8 तास. ठीक आहे. तर बाळा 8 तास काम करतोय ते एका तासाचे 150 रुपये, तर 8 तासाचे इंटू 150 करावे लागतील, बरोबर आहे? ठीक आहे. आता मला सांग, हा एका दिवसाचा हिसाब झाला. त्यांनी काय विचारलं? 5 दिवसात किती पैसे कमवल? तर भाऊ एका दिवसात 8 इंटू 150 रुपये कमवेल, तर 5 दिवसात 5 इंटू 8 इंटू 150 कमवणार की नाही कमवणार? तर भाऊ 8 पंचे 40 इंटू 150, 15 चौ 60 आणि बाकीची मंगल कथा जशीची तशी, तर 6000 आपका आंसर. इद्दी थमदे कि नहीं थमदे? आपको ये चीजें समझ में आई होंगी, ये मैं दुआ करता हूँ, ठीक है? और अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो 8275397522 पे कॉल करके डिटेल पूछ सकते हो. 4th के रिगार्डिंग आप अभी से अगर सपोज स्टार्ट करते हो नवोदय की तैयारी, तो कहीं ना कहीं जब आप 5th में जाओगे तो आपको कहीं ना कहीं फायदा जरूर होगा. इसी उम्मीद से आप अभी से ज्वाइन कीजिएगा, है ना? ज्वाइन करने के लिए आप दिए गए नंबर पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.